धनंजय मुंडेंनी राजीनामा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर महाराष्ट्रभरातून आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिक येणार आहेत. 19 जानेवारीचा जो उद्याचा मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये सर्व धर्म, सर्व जाती, पंथ, सर्व पक्षीय अशा प्रकारचा हा मोर्चा आहे. मसाजोगचं आणि परभणीचं जे प्रकरण आहेत, जे सूर्यवंशी आणि देशमुख यांच्या हत्यारेला जी कारणीभूत ठरणारे घटक आहेत त्यांच्या निषेधार्थ हा सर्वात मोठा मोर्चा आणि या महाराष्ट्राला नव्हती या देशाला दिशा देणारा मोर्चा या ठिकाणी होणार आहे. सर्व धर्म समभावाची काय शिकवण असते, अशा प्रकारचे जे हत्यारे आहेत, अशा प्रकारचे क्रूर कर्मे आहेत त्यांना फाशीपर्यंत शिक्षा होईपर्यंत आता जी अटक झाली ते सुटता कामा नये. याच्यासाठी जिल्ह्यामधील, जिल्ह्याच्या बाहेरील आणि संपूर्ण समाजामधील घटक या ठिकाणी येणार आहेत. मिनिमम 50,000 लोक या मोर्चामध्ये असतील. हा मोर्चा क्रांती चौक टू सुभेदारी गेस्ट हाऊस, सुभेदारी आयुक्तालय या ठिकाणी राहील आणि तिथपर्यंत जात असताना म्हणजे क्रांती चौक, पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक आणि विभागीय आयुक्त कार्यालय अशा पद्धतीने शहागंज मार्गेतून जाणार आहे. सर्वांनी शांततेत जाणार आहे. पाणी वाटप काही लोकांनी घेतलेलं आहे. व्यवस्थित आम्ही त्यांना आमच्या आचारसंहितेच्या सूचना पण दिलेल्या आहेत तर लोकांनी कसं वागलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, घोषणा कोणत्या दिल्या पाहिजे. शक्यतो हा मूक मोर्चा आहे त्याच्यामुळे घोषणा होणार नाहीत. शेवटच्या क्षणी आमचं याचं सभेमध्ये रूपांतर होईल आणि सभेमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या कुटुंबामधल्या जो काय आक्रोश असेल त्या सर्व पक्षाची काही लोक असतील ते त्या ठिकाणी संबोधित करतील आणि निवेदन देऊन या मोर्चाचं या ठिकाणी समारोप होईल. धन्यवाद. जय शिवराय. उद्या 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता याच क्रांती चौकातून सर्व धर्मीय, सर्व पक्षीय जन आक्रोश मोर्चा निघणार आहे. यामध्ये सर्व धर्माचे धर्मगुरू असणार आहेत. माता भगिनी, मुलं, पुरुष मंडळी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. एक आदर्श आचारसंहिता आम्ही घालून दिलेली आहे. 2 स्टेज या मोर्चामध्ये असणार आहेत. ज्या ठिकाणून मोर्चा सुरुवात होईल क्रांती चौक या ठिकाणी एक स्टेज असणार आहे आणि ज्या ठिकाणी समारोप होणार आहे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमचं दुसरं स्टेज असणार आहे. स्टेजवर सर्व धर्माचे धर्मगुरू असून जे 2 पीडित कुटुंब आहेत देशमुख आणि सूर्यवंशी या 2 कुटुंबातील त्याचे नातेवाईक ते स्टेजवर असणार आहेत. दुसरं राजकीय किंवा सामाजिक कोणी स्टेजवर असणार नाही. ज्यांना कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे ते आम्ही त्यांचं नाव करू, ते खालून वर जातील, मनोगत व्यक्त केलं की पुन्हा खाली येतील, अशा प्रकारे नियोजन असणार आहे. पार्किंगची व्यवस्था झालेली आहे. पोलिसांनी आम्हाला मोर्चाची परवानगी असेल, मनपाने स्टेजची परवानगी असेल, सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या आहेत. पोलीस परवानगी असेल, स्टेजची परवानगी असेल, ध्वनी क्षेपणाची परवानगी असेल, सर्व परवानगी आम्हाला डिपार्टमेंट दिलेल्या आहेत. सर्व कायदेशीर हा मोर्चा निघणार आहे. कायद्यात चौकटीत हा मोर्चा निघणार आहे आणि विशेष म्हणजे हा मोर्चा मूक मोर्चा असणार आहे. कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी धांगोडा ह्या मोर्चामध्ये होणार नाही. जरी मोर्चा नाव जन आक्रोश मोर्चा असलं तरी जन आक्रोश काय असेल तो आम्ही स्टेजवर व्यक्त करणार आहोत. जे स्टेज असणार आहे समारोपचं त्या ठिकाणी आक्रोश आम्ही व्यक्त करणार आहोत. अशा प्रकारे सर्व बाबी पूर्ण करून अतिशय नियोजनबद्ध, अतिशय व्यवस्थित हा मोर्चा निघणार आहे. मी सर्व समाज बांधवांना पुन्हा आवाहन करतो, आपण लाखो संख्येने यामध्ये सामील व्हायचं आहे एवढं आवाहन करतो आणि आपण या मोर्चात यावं. वेळ सकाळी 10 वाजता मोर्चा सुरू होईल या ठिकाणाहून आणि पब्लिक जास्त असल्यामुळं मोबाईल काम करत नाही, त्यामुळे आम्ही वॉकीटॉकीचं नियोजन केलेलं आहे. पोलीस यंत्रणा आम्ही वॉकीटॉकी देऊ, काय आमच्याकडे असतील पोलीस यंत्रणा आणि आम्ही समन्वय स्थळासाठी वॉकीटॉकी असणार आहे. 1,00,000+ लोक राहतील. नाही असं नाही, बऱ्याच मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. वाल्मिक कराड याला मुक्का लावलेला आहे. 5 आरोपी अटक आहेत. फक्त आंधळे जर सोडला, आंधळे पण अटक होईल. हे बघ शेवट पोलीस आहे, तो पाताळमध्ये बी गेला असेल तर पोलीस शोधून काढतील. आम्हाला आमच्या पोलिसांवर विश्वास आहे. हा, ते त्याला आणतील आणि अटक करतील आणि सुरेश कुटुंबाला न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. धनंजय मुंडेचा राजीनामा हा त्याचा शेवट असेल. धनंजय मुंडेची दादागिरी आम्ही चालू देणार नाही. त्याची दादागिरी चालली आतापर्यंत, आता चालणार नाही. धनंजय मुंडे टोळे आहे, खून करणारी टोळी, हप्ता वसुला टोळी, त्या टोळ्याचा बादशाह धनंजय मुंडे याचा माज उतरल्याशिवाय शांत बसणार नाही. हा, धनंजय मुंडेला पाहिजे हे सर्व, त्याच्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आता राजीनामा दिला. अजितदादावर प्रेशर आहे. अजितदादावर प्रेशर असल्यामुळे दादा शांत आहेत. आम्ही दादापर्यंत निरोप दिलेला आहे की ह्या जी काय खून झालेला आहे या खुनामागचा जो अक्का आहे
त्याला ताबडतोब मंत्रिमंडळातून बाहेर काढा असं मला खात्री आहे. सर अजितदादा ऐका, लवकरच काही आहे आका काही नाही, आका धनंजय मुंडेचे आकाश पंकजा मुंडेचं भाषणाची क्लिप काढून बघा. जग जाहीर सांगते ती हे ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेचे पाने हालत नाही, हे जग जाहीर आहे. आका कोण नाही, धनंजय मुंडे आका आणि त्याचा आका वाल्मिका आका, आका जागा धनंजय मुंडे, हे जग जाहीर आहे. धनंजय मुंडे राजीनामा द्यावाच लागणार आहे. धन्यवाद. उद्या सकाळी 10 वाजता सर्व जातीय सर्व धर्मीय असा आक्रोश मोर्चा संभाजीनगर शहरामध्ये क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर प्रचंड मोठ्या प्रमाणात निघणार आहे. मागच्या महिन्यापासून या मोर्चाची सर्व तयारी सुरू आहे. सर्व गावागावामध्ये वार्डामध्ये मिटिंगा घेण्यात आलेल्या आहेत, पत्रकार परिषदा घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मराठा समाज, दलित समाज, ओबीसी समाज, सर्व जाती धर्माच्या लिडरला, मुस्लिम समाज लिडरना भेटण्यात आलेला आहे आणि सर्व समाजातल्या नेत्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या मोर्चाला प्रचंड संख्येनं आम्ही उपस्थित राहू. त्यामुळं या मोर्चाला कुठल्याही प्रकारची कसर न ठेवता या मोर्चाचं मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बोर्ड असतील, फ्लेक्स असतील, पॉम्पलेट असतील, अशा विविध प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. काय 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 प्रश्न आहे, तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे, सरकार याची दखल का घेत नाही असं त्यांचं म्हणणं. नाही, मला वाटतं की सरकारनं अर्ध काम आमचं केलेलं आहे. जो कराडवर जो मोका लावण्यात आलेला आहे ती आमची पहिल्यापासून मागणी होती, कराडला मोका लावला पाहिजे आणि कराडवर मोका लावल्यामुळं आमची 50% मागणी पूर्ण झालेली आहे. पण ह्या मोर्चाच्या माध्यमातून आमची मागणी आहे की धनंजय मुंडे यांच्या छत्रछायेखाली हे गुन्हेगार वाढले, मोठे झाले आणि त्यांच्या ताकदीमुळेच ह्या लोकांनी गुन्हा केलेला आहे. त्यामुळं धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि निपक्षपातीपणे यांची चौकशी व्हावी आणि गुन्हेगाराला सजा होईल अशी आमची मागणी आहे. बीडमध्ये हत्याचं प्रकरण थांबत नाही, परत 2 लोकांची हत्या झालेली आहे, बातम्या चालू आहेत माध्यमात. रोज ना रोज बातम्या पिढीच्या 11 बातम्या येत आहेत. आपण बीडला बिहारची तुलना करतो, पण मला वैयक्तिक असं वाटतंय की बीड हा बिहारच्या फार पुढे गेलेला आहे क्राईममध्ये आणि ह्याला सर्वस्वी मुंडे कुटुंब जबाबदार आहे. कारण मागच्या 30-40 वर्षापासून मुंडे कुटुंबाची एक हाती छत्रछायेखाली ही सत्ता या जिल्ह्यामध्ये चालू आहे. त्यांचेच आमदार, खासदार, मंत्री झालेले असल्यामुळं त्यांनी कुठं तर या गुन्हेगाराला मोकळीक दिलेली आहे आणि त्या मोकळीकीचा फायदा घेऊन त्या गुन्हेगारांनी हौदोस मांडलेला आहे आणि तो हौदोस कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्या ठिकाणी माणुसकीचा विजय झाला पाहिजे. त्यामुळं या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तुमच्या माध्यमातून सर्व संभाजीनगरच्या नागरिकाला एकच आवाहन करतो की माणुसकीला काळीमा फासणारी घटना हे मसाजोगमध्ये झालेली आहे, त्याचबरोबर परभणीमध्ये जी सूर्यवंशी झालेली आहे, या दोन्ही घटना हे समाजाचं काळीज पिटवणाऱ्या घटना आहेत. त्यामुळे ह्याचा जर आक्रोश व्यक्त करायचा असेल तर घरात बसून आक्रोश होऊ शकत नाही. त्यामुळं सर्व समाजाच्या माता, भगिनी, पुरुष, लहान थोर या सर्वांना आम्ही कळकळीचं आवाहन करतो की तुमच्या मनातला जो आक्रोश आहे तो आक्रोश व्यक्त करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये यावं आणि मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सामील व्हावं. एक दिवस आपल्या बंधूसाठी आपण काढावा असं आव्हान या ठिकाणी आम्ही करत आहोत. मी मराठा मावळा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. या उद्याच्या मोर्चामध्ये सर्व संघटना, सर्व पक्ष, सर्व जातीचे लोक, सर्व धर्माचे लोक, सर्व समाजाचे लीडर या ठिकाणी सामील होणार आहेत. त्यामुळे सर्व जातीय, सर्व धर्मीय आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. भाऊ काय सांगणार, हा आक्रोश मोर्चा पूर्ण सर्व समाज आणि पक्षाचा आहे, काय याच्या माध्यमातून संदेश देणार आपण? उद्याचा 19 तारखेचा जो मोर्चा आहे छत्रपती संभाजी नगरमध्ये निघणारा, हा मोर्चा जो आहे हा ज्या विषारी आणि जातीय प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये वाढत आहे. एरवी आपण उदाहरणं देतो की UP आणि बिहार सारख्या ठिकाणी मोठ्या गुन्हेगारीच्या घटना घडत असतात, परंतु आज या लोकांनी महाराष्ट्राला सुद्धा याच वळणावर आणून ठेवलेला आहे. उद्याचा मोर्चा हा एक पायंडा पाडणारा मोर्चा आहे की अन्याय अत्याचार कुणावरही जरी झाला तरी मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही सगळे एक आहोत. सकल मराठा समाजाच्या वतीने या मोर्चाचा आयोजनाकरिता पुढाकार घेतला. सगळ्या समाजातल्या प्रतिनिधीशी, लोकांशी आम्ही या पद्धतीने बोललो आहोत
आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे आणि सगळे मोठ्या ताकदीने या मोर्चामध्ये सामील होणार आहोत। या दोन्ही सर्व समाजातील। तर या मोर्चामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की दोन्ही जे कुटुंब आहेत पीडित कुटुंब, त्या पीडित कुटुंबाचं पुनर्वसन या ठिकाणी व्हायला पाहिजे। सरकारी यंत्रणेचा जो काही दबाव ह्या लोकांनी याच्यामध्ये निर्माण केलेला आहे तो झुगारण्यासाठी आणि त्याला तीव्र विरोध करण्याच्या हेतून उद्याचा अतिशय शांततेने उद्याचा मोर्चा निघणार आहे। मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी सामील होणार आहेत असं आम्हाला या ठिकाणी वाटतं। धन्यवाद। बीडमध्ये नाही, बीड जिल्ह्याची जी काही गुन्हेगारीची जी प्रवृत्ती जी वाढलेली आहे त्याला कारणीभूत तिथले राजकारणी आहेत, कारण कुठल्याही राजकीय वरदहस्ताशिवाय गुन्हेगारीचं प्रमाण वाढत नसतं। ती प्रवृत्ती मोडण्याकरिता उद्याचा मोर्चा आहे आणि यानंतर हा जो पायंडा आम्ही सर्व धर्म समभाव म्हणून पाडलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी अमानवीय घटना आहे अशा प्रकारच्या घडतील त्या ठिकाणी आम्ही सर्व एकत्रित येऊन मिळून त्या कुटुंबाला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू। आम्ही जी मोर्चाची जी तयारी केली आहे ती आता बरीचशी पूर्ण झालेली आहे आणि आम्ही जे ग्रामीण भागामध्ये जी जनजागृती केली आहे, आम्ही 7 तालुके फिरून सर्व ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांना आम्ही जनजागृती करून मोर्चासाठी सहभागी व्हावं, सर्व समाज बांधवांना आम्ही येथे मोर्चासाठी सहभागी व्हावं म्हणून बोललो आहे। कारण हा जो मोर्चा आहे हा कुठल्या जातीविरुद्ध नसून तर हा मोर्चा आहे सर्व धर्मसमभाव कसा जपता येईल आणि पीडित कुटुंबाला कसा न्याय देता येईल। कारण बीडला जे प्रकरण घडले आहे संतोष भाऊ देशमुख आणि सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांना न्याय कसा देता येईल हाच या मोर्चाचा मेन उद्देश आहे। या मोर्चासाठी बऱ्याच जणांनी बरेच योगदान दिले आहे, पाण्याचं वगैरे, आणि ट्रॅफिक पोलिसांनी पण सांगितलं आहे की कुणीही मोर्चाला येताना ज्या मागच्या वेळी ज्या